निर्भीड पत्रकार संघाच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार। कुळगाव बदलापूर विकास समितीचे अध्यक्ष देवेंद्र उर्फ पप्पू काळे यांचा कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे बजेटवर जाहीर निषेध। कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या बजेट व्यवस्थापनावर जनतेची नाराजी। 30 वर्षात नवीन प्रकल्पांसाठी तरतूद नाही, युवकांसाठी सेमी प्रकल्पांना फंडिंग नाही। कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या बजेट व्यवस्थापनावर जनतेची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। गेल्या 3 दशकात नगरपालिकेने नवीन प्रकल्पांसाठी कोणतीही तरतूद केलेली नाही, तर युवक वर्गासाठी असणाऱ्या सेमी प्रकल्पांसाठी फंडिंग उपलब्ध करून दिलेले नाही। अशा परिस्थितीत नगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत। नगरपालिकेच्या अलीकडील काही निर्णयांमुळे जनतेत रोष निर्माण झाला आहे। शासनाकडून प्रशासकीय भवनांसाठी मंजूर झालेले निधी परत पाठवले गेले, तर नंतर नगरपालिकेच्या स्वतःच्या निधीतून प्रशासकीय भवन बांधले गेले। याचबरोबर नगरपालिका क्षेत्रातील लहान सहान कामांसाठी निधीची तरतूद करण्यातही नगरपालिका अपयशी ठरली आहे। यामुळे नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर उपाययोजना होत नाहीत आणि जनतेवर याचा विपरीत परिणाम होत आहे। नगरपालिकेच्या या कार्यपद्धतीमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। जनतेच्या पैशांचा योग्य वापर का होत नाही? नवीन प्रकल्पांसाठी तरतूद का केली जात नाही? युवकांसाठी असणारे सेमी प्रकल्पांना फंडिंग का उपलब्ध करून दिले जात नाही? अशा प्रश्नांची उत्तरे जनतेला हवी आहेत। नगरपालिकेच्या या निष्क्रियतेमुळे जनतेचा विश्वास ढळत आहे आणि त्यांच्या आकांक्षांना पूरक असलेली विकासाची दिशा हरवली आहे। नगरपालिकेच्या या चुकांमुळे जनतेवर होणाऱ्या परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा लेख प्रकाशित करण्यात आला आहे। जनतेच्या प्रश्नांना उत्तरे मिळावीत आणि नगरपालिकेच्या कार्यपद्धतीत सुधारणा होऊन जनहिताचे प्रकल्प योग्य पद्धतीने राबवले जावेत, यासाठी जनतेने आपला आवाज उठवणे आवश्यक आहे। नमस्कार सर। नमस्कार। कुळगाव बदलापूर नगरपालिकेने 2 दिवसापूर्वी बजेट सादर केलेलं आहे, तर आपले नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया असणार? बरोबर, चांगला प्रश्न आहे। नियमाप्रमाणे नित्यनियमाप्रमाणे नगरपालिका, महाशासन, केंद्र शासन हे आपलं वार्षिक अंदाजपत्रक, त्याला आपण बजेट म्हणतो, हे सादर करत असतात। आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून 4 दिवसापूर्वी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री मारुती गायकवाड यांनी 24-25चं सुधारित आणि 25-26चं अंदाजपत्रक हे बदलापूर नगरपालिकेचा लेखाजोखा त्याला आपण म्हणतो सादर केलेलं आहे। त्याच्यामध्ये प्रेस नोटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की अंदाजे 619 काय पूर्णांक आहे ते टोटलचं बजेट आहे आणि खर्चा आणि जमा आणि खर्च वजाचा 5 लाख रुपये त्यांनी शिल्लक दाखवलेले आहेत। म्हणजे शिल्की अंदाजपत्रक आणि शिल्की बजेट त्यांनी दाखवलेलं आहे, म्हणजे कुठची करवाढ केली नाही आहे। ही नगरपालिका बजेटच्या अगोदर करवाढ करून बसते, बजेटमध्ये कुठचंही करवाढ ठेवत नाही। उदाहरण ते झालं तर 2015 साली पण त्यांनी जेव्हा आमचे टॅक्सेस वाढवले ते बजेटच्या अगोदर वाढवले, बजेटमध्ये सांगितलं शिल्की अंदाजपत्रक। आता पण त्यांनी टॅक्स वाढवले डिसेंबरला आणि सांगता आम्ही कुठची करवाढ केली नाही आहे। मग कर कुठचा राहिला? धनकचरा व्यवस्थापन कर वाढवलेला आहे, हाऊसिंग कर त्यांनी वाढवलेला आहे डिसेंबरला गेल्या वर्षीच्या 24ला, त्याच्या अगोदर त्यांनी वाढवलेला आहे आणि अंदाजपत्रामध्ये घेतात की आम्ही वाढवला नाही आहे। म्हणजे हे जे लेखापरीक्षण विभाग आहे, लेखा विभाग नगरला, हा बदमाशगिरी करून या शहराच्या 5 लाख लोकसंख्येचं दिशाभूल करायचा प्रयत्न करतोय। हे त्यांचं बदमाशीचं वार्षिक अंदाजपत्र सादर केलं आहे नगरपालिकेच्या लेखा विभागाने। आता याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे आम्ही 150 नगर उद्यानासाठी जिल्हास्तरीय राज्य राखून ठेवलेले आहेत। ह्याचा अर्थ काय की गटार, पायवाटा, रस्ते ह्याचे 150 कोटी। गेल्या 30 वर्षापासून ही नगरपालिका नगर उद्यानच्या नावाखाली अनेक कोटी रुपये, म्हणजे वार्षिक बजेटच्या अंदाजे 70% पैसे हे रस्ते, पायवाटा आणि गटारसाठी खर्च करतात। आणि आम्ही तुम्ही बघा कुठच्या रस्त्यावर धूळ उडल्याची राहत नाही, कसले काही चकाचक आहेत। दासंद प्रभू जो आहे त्यामुळे गटर खराब आहेत आणि पायवाटा चालायला जागा नाही आहे, तुटलेला पायवाटा। मग हे कशासाठी खर्च करतात? हा धूळफेकीचा अंदाजपत्र सादर केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर दुसरं ते म्हणून आम्ही धनकचऱ्यामध्ये 34 कोटी रुपये खर्च करणार आहोत। अहो यांच्या धनकचरा व्यवस्थापनचे रोजचे पैसे गोळा करतात।
ह्यांच्याकडे अजून GPS प्रणाली मंजूर नाही. या संदर्भात आमच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा आवाज उठवलेला आहे. ह्यांच्या मला आता परवाच कळलं की यांचा 22 लाख ट्रान्सपोर्ट चोरीला गेला. ह्यांच्या धनकचराचं तिथे यांचं डम्पिंग ग्राउंडवरचा. ह्यांचे कुठे FIR नाहीत. सगळा चुकीच्या पद्धतीनं हा लेखा विभाग नगरपालिकेचा हा नगरपालिकेच्या प्रशासनाला मिसगाईड करतो. आणि आमच्याकडे जे नगरपालिके लेखापाल आहेत ते उच्च श्रेणीचे आहेत, तरी पण ते दुय्यम श्रेणीचा बजेट सादर करत असतात. या एवढ्या मोठ्या नगरपालिकेमध्ये विकास कामं नसताना एवढे जे पैसे शासनाच्या माध्यमातून विविध स्तरातून सन्माननीय आमदार साहेब आणतात, सन्माननीय खासदार साहेब आणतात, आमच्याकडचे लोक जी घरं घेतात त्यांचा स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून पैसा होतो. आमचं बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून बिल्डरांचे विकास करतात, बिल्डिंगचे शहराचे, त्यांच्या माध्यमातून नगररचनेचा पैसा येतो. नंतर टॅक्स येतो. अनेक प्रकारचं या नगरपालिका उत्पन्न आहे. सगळं उत्पन्न फक्त एकच डिपार्टमेंट खर्च करतो, तो म्हणजे नगरपालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग. आणि त्याचं रिझल्ट 0 आहे. डोळे बंद करून तुम्ही एक 100 फूट चालू शकत नाही रस्त्यावरती. तुम्ही गटारात पडाल तर गड्ड्यात पडाल, अशी अवस्था आहे. त्यामुळे हे सगळं बोगस पद्धतीने मॅन्युप्युलेट केलेलं या नगरपालिकेच्या लेखन केलेलं बजेट आहे. या बजेटचं हे चुकीचं बजेट आहे आणि या बजेटचा मी निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निर्भीड पत्रकार संघ, ठाणे जिल्हा प्रतिनिधी संजय कदम.